नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सहकार व ग्रामीण विकास पेपर सेकंड मध्ये सहकार व्यवस्थापन ओळख या प्रकरणातील सहकारी व्यवस्थापनाचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा अभ्यास केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी आज TY.BCom च्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार व्यवस्थापनाची व्याप्ती या नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत। आता सहकार व्यवस्थापनाची व्याप्ती याचा अर्थ असा की सहकार व्यवस्थापनामध्ये किंवा सहकार व्यवस्थापन या घटकामध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश होतो किंवा या सहकार व्यवस्थापनाचा जो अभ्यास विषय आहे त्या अभ्यास विषयाला आपण सहकार व्यवस्थापनाची व्याप्ती असं म्हणतो। यामध्ये या सहकार व्यवस्थापनाच्या व्याप्तीत पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सहकार व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन्स टू कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असं त्याला म्हटलं जातं। यामध्ये आपण साधारणपणे की सहकार व्यवस्थापनाचा अर्थ, सहकार व्यवस्थापन कशाला म्हणायचं की साधारणपणे अशा प्रकारचं सहकारामध्ये असणारं मनुष्यबळ, सहकारामध्ये असणारे जे काही मानवी आणि भौतिक संसाधन आहेत, या भौतिक संसाधनांचा वापर करून अशा प्रकारे त्या सहकारामधल्या सर्व ज्या काही घटक आहेत त्या घटकांमध्ये सुसूत्रता आणणे याला आपण सहकार व्यवस्थापन म्हणत असतो ढोबळ अर्थाने। आणि म्हणून या प्रकरणामध्ये आपण अशा प्रकारे किंवा या घटकामध्ये सहकार व्यवस्थापनाचा अर्थ, सहकार व्यवस्थापनाचं स्वरूप आणि सहकारी व्यवस्थापनाचं महत्त्व या घटकांचा अभ्यास केला जातो। तसंच यामध्ये सहकार व्यवस्थापनाची तत्वे, वैशिष्ट्ये आणि कार्य यांचा देखील या घटकामध्ये अध्ययन केलं जातं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या सहकार व्यवस्थापनाच्या व्याप्तीतला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापकाची भूमिका, मॅनेजमेंट अँड इट्स रोल। यामध्ये सहकार व्यवस्थापनाचं मूल्यमापन की अशा प्रकारे सहकार व्यवस्थापनामध्ये किंवा सहकारामध्ये व्यवस्थापनाची का आवश्यकता आहे आणि जर अशा प्रकारे सहकारी क्षेत्रामध्ये जर योग्य व्यवस्थापन केलं तर सहकारामधल्या ज्या विविध संस्था आहेत त्या संस्था कशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू शकतात याचा अभ्यास या ठिकाणी या व्यवस्थापकाच्या भूमिका यामध्ये केला जातो। त्यानंतर दुसरा आहे सहकार व्यवस्थापनाचे टप्पे किंवा पायऱ्या की अशा प्रकारे या ठिकाणी सहकार व्यवस्थापनामध्ये जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्यामध्ये साधारणपणे मग व्यवस्थापनामध्ये दोन घटक येत असतात। एक आहे कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ आपण असं म्हणतो त्याला, आणि दुसरा आहे सनदी अधिकारी किंवा सरकारी अधिकारी। अशा प्रकारच्या या सर्व घटकांमध्ये एकसूत्रीपणा कसा असतो किंवा निर्णय घेत असताना या सर्व घटकांना एकत्र येऊन कशा प्रकारे निर्णय घ्यावा लागतो या घटकाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। आणि म्हणून अशा प्रकारे या सहकार व्यवस्थापनाच्या टप्प्या किंवा पायऱ्यांमध्ये अशा प्रकारे सर्वोच्च स्थानावर असणारा अध्यक्ष असेल, नंतर उपाध्यक्ष असेल, सचिव असेल, त्यानंतर मानद सचिव असेल, त्यानंतर संचालक मंडळ येतो आणि संचालक मंडळानंतर त्या सहकारी संस्थेची सभासद येतात। आणि म्हणून अशा प्रकारे या घटकामध्ये दरवर्षी 2 वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणं, त्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रकारे जे ठराव आहे किंवा जे निर्णय आहेत, निर्णय प्रक्रिया कशा आहेत या घटकाचा इथं अभ्यास केला जातो। त्याच पद्धतीने यामध्ये सहकारी व्यवस्थापनातील कार्यकारी मंडळ किंवा त्यालाच आपण संचालक मंडळ असं म्हणतो, त्या संचालक मंडळाचे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि भूमिका काय आहेत त्याचा अभ्यास इथे केला जातो। त्यानंतर व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची काय गरज आहे की अशा प्रकारे जर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर व्यवस्थापन करत असताना जर त्याचं व्यावसायिकीकरण केलं तर अशा प्रकारच्या व्यावसायिकीकरणाच्या माध्यमातून ती जी संस्था आहे त्या संस्थेचा विकास विस्तार मोठ्या प्रमाणात होतो। त्या सहकारी संस्थेमध्ये होणारा जो काही तोटा आहे त्या तोट्याचं प्रमाण कमी होतं। तेथील जे काही मानवी आणि भौतिक संसाधन आहे ती अधिक कार्यक्षम होतात आणि कार्यक्षम झाली की आपोआपच अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत असते। आणि म्हणून अशा प्रकारे या दुसऱ्या प्रकरणामध्ये किंवा दुसऱ्या घटकामध्ये व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये प्रामुख्याने त्या सहकारी संस्थेचं मूल्यमापन, सहकारी व्यवस्थापनाचे टप्पे किंवा पायऱ्या, त्यानंतर त्या कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळाचे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि भूमिका आणि व्यवस्थापनाच्या व्यावसायिकीकरणाची आवश्यकता या घटकांचा अभ्यास केला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे तो म्हणजे सहकारातील मानवी संसाधनाचं व्यवस्थापन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन कोऑपरेटिव्ह की अशा प्रकारे या
मानवी संसाधनामध्ये किंवा सहकारामध्ये मानवी संसाधनाचं व्यवस्थापन कसं करावं. आता व्यवस्थापन म्हटलं आणि मानवी संसाधन म्हटलं की साधारणपणे त्या सहकारी संस्थेमध्ये काम करणारे, ज्यांना मन, इच्छा, आकांक्षा, भावना असणारे जे काही कर्मचारी वर्ग आहेत किंवा जे काही मानवी संसाधन आहेत, त्या मानवी संसाधनाचा आणि सहकारामधला काय संबंध आहेत, हे या घटकामध्ये याचा अध्ययन केलं जातं. त्यानंतर सहकाराची तत्वे आहेत, त्यानंतर आणि मानवी संसाधन यातला सहसंबंध स्पष्ट केला जातो. त्यानंतर त्या सहकारी संस्थेमध्ये जी काही नोकर भरती केली जाते, सहकारी संस्थेमध्ये अशा प्रकारे ज्या कर्मचारी वर्गाची, ज्या अधिकारी वर्गाची आवश्यकता असते, त्या अधिकारी वर्गाची, कर्मचारी वर्गाची भरती प्रक्रिया कशी करावी, त्यांना कशा प्रकारचं प्रशिक्षण द्यावं आणि व्यवस्थापकीय विकास आणि मानवी संसाधनाचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं आणि त्या सहकारामध्ये असणारं जे मानवी संसाधन आहे, त्या मानवी संसाधनाला विश्वासात घेऊन त्याच्याकडून चांगल्या प्रकारचं काम कसं करून घेता येईल, याचा अभ्यास या घटकामध्ये केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे किंवा व्याप्तीचा चौथा मुद्दा आहे की सहकार व्यवस्थापनातील निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, की अशा प्रकारे सहकारामध्ये कशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये असणारं संचालक मंडळ, त्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो, आणि त्याच पद्धतीने जे अधिकारी वर्ग आहेत, शासनाने नेमलेले जे अधिकारी वर्ग असतात, कर्मचारी वर्ग असतात, त्या दोन्ही घटकांमध्ये अशा प्रकारचा एक समन्वय साधला जातो आणि त्या समन्वयाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेने जर एखादा निर्णय घेतला असेल तर निर्णय घेण्याची प्रक्रिया काय आहे, निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे किंवा निर्णय घेण्याची जी प्रोसिजर आहे किंवा त्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशी पार पाडली जाते, यामध्ये निर्णय क्षमतेची प्रक्रिया आणि टप्पे या घटकाचा अभ्यास केला जातो. की सहकारामध्ये एखादा निर्णय घेतल्यानंतर तो घेतलेला निर्णय आहे त्याची प्रक्रिया किंवा त्याचे टप्पे, स्टेजेस कसे असतात. त्यानंतर सहकारी व्यवस्थापनातील दोषांवर मात करण्याच्या ज्या उपाययोजना आहेत, की बऱ्याच वेळा सहकारी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं व्यवस्थापन करत असताना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेक प्रकारच्या समस्यांवर कशा प्रकारच्या उपाययोजना योजल्या जाव्यात आणि त्याच्यावर कशा प्रकारे उपाय करावे, याचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर सहकार व्यवस्थापनातील जगातील बदलते प्रवाह इत्यादी घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. की अलीकडं सहकारी व्यवस्थापनामध्ये जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जे काही सहकारी क्षेत्र आहेत आणि त्या सहकारी क्षेत्रामध्ये अशा प्रकारे जगातल्या वेगवेगळ्या देशांनी त्या सहकारामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगामुळे त्या देशातील सहकारामध्ये कशा प्रकारची वृद्धी, विकास, वाढ झालेली आहे आणि त्यामुळे त्या सहकाराचं त्या देशातल्या विकासातलं योगदान किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे भारतामध्ये देखील हे जे काही सहकाराकडे बघण्याची जी काही दृष्टिकोन आहे तो निगेटिव्ह झालेला आहे, तो पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास या घटकामध्ये केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा घटक आहे तो म्हणजे सहकार प्रशासन, त्याला कोऑपरेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. की यामध्ये साधारणपणे महाराष्ट्र सहकार विभागातील संस्थात्मक संरचना, की अशा प्रकारे महाराष्ट्र जे काही राज्य आहेत, कारण सहकार हा विषय जो आहे तो राज्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे अशा प्रकारे सहकार विभागातील संस्थात्मक जे काही संरचना आहेत, की त्या संस्था ज्या आहेत किंवा या सहकारावर सरकारच्या कशा प्रकारचं नियंत्रण असतं. जसं आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सहकार मंत्री, त्यानंतर सहकार विभागातील सचिव, त्यानंतर सहकारातील आयुक्त, त्यानंतर जिल्हा निबंधक, त्यानंतर तालुका निबंधक आणि त्यानंतर त्या सहकारी संस्थेतला जो सचिव आहे, हे सर्व अशा प्रकारचे सरकारी अधिकारी असतात, सरकारने नेमलेले अधिकारी असतात. आणि अशा प्रकारे यांच्यामध्ये अशा प्रकारची जी काही संरचना आहे, संस्थात्मक संरचना, याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर सहकार निबंधकाचे अधिकार. आता सहकार निबंधक म्हटलं की साधारणपणे त्या विशिष्ट राज्यातील, त्यानंतर जिल्ह्यातील किंवा विभाग असेल किंवा प्रादेशिक विभाग असेल, त्यानंतर जिल्हा असेल, त्यानंतर तालुका असेल, अशा प्रकारच्या प्रत्येक स्तरावर जो काही सहकारी निबंधक असतो त्याचे काय अधिकार आहेत, त्याला सरकारने, शासनाने कोणते अधिकार दिलेले आहेत, त्याचे कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत, त्याचं कार्य काय आहे आणि महाराष्ट्रातील सहकारी व्यवस्थापनातल्या आतापर्यंत ज्या काय अनेक प्रकारच्या समस्या इथे उद्भवतात त्या समस्यांचा अभ्यास या सहकार प्रशासनामध्ये केला जातो. म्हणून सहकाराचं प्रशासन कशा प्रकारे चालतं याचा अभ्यास
या घटकामध्ये केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे सहकारी वित्तीय व्यवस्थापन, फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह. की सहकार व्यवस्थापनातील समस्या यांचा वित्तीय व्यवस्थापनाचा अर्थ, त्यानंतर स्वरूप व महत्व इत्यादी घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. की अशा प्रकारे सहकारातील वित्तीय व्यवस्थापन. आता वित्तीय व्यवस्थापन म्हटलं की त्या सहकारी संस्थेकडे अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचं जे काही वित्त असतं, त्याचं जे काही फायनान्स असतं, की त्याच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थेला वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांना कर्ज देणं, म्हणजे सहकारी पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील किंवा सहकारी सोसायट्या असतील, ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणाऱ्या या सहकारी संस्थांनी हे जे काही त्यांच्याकडे असणारं वित्त आहे, प्रत्येक सहकारी संस्थेकडे असणारं वित्ताचं प्रमाण कमी असतं आणि त्या सहकारी संस्थेला मोठ्या प्रमाणात तिच्याकडून कर्जाची मागणी केली जाते. त्यामुळे अशा वेळी त्या सहकारी संस्थेने या वित्ताचं व्यवस्थापन कसं करावं, या फायनान्सचं जे काही व्यवस्थापन कसं करावं, त्याचा अर्थ, स्वरूप, महत्व इत्यादी घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर सहकाराचं वित्तीय स्रोत जे आहे, की सहकारामध्ये अशा प्रकारे सहकारी संस्थांना पैसा उभा करण्यासाठी किंवा वित्त निर्माण करण्यासाठी त्यांना कोणकोणते स्रोत आहेत, त्या स्रोतांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे की अशा प्रकारे या ठिकाणी सहकाराचं वित्त व सामुदायिक जे काही संस्थात्मक वित्त आहे यामधला काय फरक आहे, सहकारी वित्त आणि संस्थात्मक वित्त यामध्ये काय फरक आहे, या घटकाचं आपल्याला इथं अध्ययन करायचं आहे. त्यानंतर सहकारातील वित्तीय व्यवस्थापनाचं महत्व, की अशा प्रकारे सहकारी संस्थांमध्ये असणारं जे काही वित्त आहे त्या वित्तीय वित्तामध्ये किंवा वित्ताचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर त्याच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थांना आवश्यक असणारा जो काही कर्ज पुरवठा आहे, आवश्यक असणारं जे काही वित्त आहे ते वित्त सहज उपलब्ध होतं आणि अशा प्रकारे त्या वित्ताला देशातल्या वेगवेगळ्या घटकांकडून किंवा त्या सहकारी संस्थेच्या सभासदांकडून जी मोठ्या प्रमाणात कर्जासाठी किंवा इतर अनेक कारणासाठी जी मागणी केली जाते त्या मागणीच्या माध्यमातून अशा प्रकारे आपोआपच त्याचं नियोजन करणं सहज शक्य होत असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी वित्तीय व्यवस्थापनामध्ये या घटकांचा अध्ययन केलं जातं. त्यानंतर पुढचा घटक आहे, 7वा घटक आहे, त्या 7व्या घटकाला वित्तीय नियोजन असं म्हटलं जातं. आता नियोजन म्हटलं की विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम, त्याला आपण नियोजन असं म्हणतो. म्हणजे त्या सहकारी संस्थेचं काय उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला अनुसरून अशा प्रकारे त्या उद्दिष्टाला अनुसरून प्रयत्न करणं त्याला आपण नियोजन म्हणतो. म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम. आणि म्हणून अशा प्रकारे या सहकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर वित्ताचं जर व्यवस्थित नियोजन केलं मानवी संसाधनाच्या माध्यमातून किंवा तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या वित्ताचं व्यवस्थित जर नियोजन केलं तर त्या नियोजनाच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचा विस्तार हा अधिक प्रमाणात होत असतो. आणि म्हणून यामध्ये आपण वित्तीय नियोजनाचा अर्थ व वैशिष्ट्ये, त्यानंतर वित्तीय अंदाजाची आवश्यकता, की अशा प्रकारे वित्तीय अंदाज की साधारणपणे येणाऱ्या काळामध्ये एखाद्या सहकारी सोसायटीला, एखाद्या सहकारी संस्थेला, पतसंस्थेला किंवा सहकारी बँकेला त्यांच्याकडे किती प्रमाणात वित्त येणार आहे त्या वित्ताचं एक अंदाज करण्याची आवश्यकता. त्यानंतर सहकारातील भांडवल आणि निधी यातील वाढ, की अशा प्रकारे सहकारामध्ये किंवा सहकारी संस्थांकडे असणारे जे भाग भांडवल आहेत ते भाग भांडवल आणि सहकारी संस्थांना अशा प्रकारचा जो काही निधी उभारण्याची जी काही परमिशन किंवा परवानगी दिली जाते यामध्ये वाढ करण्यासाठी काय करता येईल किंवा काय करावं याचं अध्ययन या वित्तीय नियोजनामध्ये केलं जातं. त्यानंतर सहकारातील अंदाजपत्रक आणि लेखापरीक्षण, की अशा प्रकारे सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सहकारामध्ये ज्या विविध प्रकारच्या संस्था आहेत, मग त्या कोऑपरेटिव्ह सेक्टर मधल्या असेल, त्यानंतर सहकारी विद्यार्थी भांडार असेल, नंतर भांडार असेल किंवा अशा प्रकारे अनेक प्रकारच्या ज्या काही गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत, या सर्व सहकारातील विविध ज्या संस्था आहेत या संस्थांचं अंदाजपत्रक आणि लेखापरीक्षण. आता अंदाजपत्रक म्हटलं की साधारणपणे आगामी आर्थिक वर्षामध्ये त्या सहकारी संस्थेला अशा प्रकारे किती उत्पन्न मिळणार आहे आणि मिळालेलं हे उत्पन्न ती सहकारी संस्था वेगवेगळ्या घटकांवर कशा प्रकारे खर्च करणार आहे याचा एक तो आगाऊ
ताळेबंद असतो त्या ताळेबंदाला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे सहकारामध्ये देखील दरवर्षी सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रकारे अंदाजपत्रक मांडलं जातं की आपल्या सहकारी संस्थेला अशा प्रकारे आगामी आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये किती उत्पन्न मिळणार आहे आणि मिळालेले हे उत्पन्न त्या सहकारी संस्थेला कोणकोणत्या बाबींवर कशा प्रकारे खर्च करावा लागणार आहे तसा एक आगाऊ ताळेबंद असतो, त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे की लेखापरीक्षण. त्याला आपण ऑडिट असं म्हणतो की ऑडिटर येऊन अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेने सहकारी विभागाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन अशा प्रकारे ती सहकारी संस्था करते किंवा नाही याचा अध्ययन या ठिकाणी यामध्ये केलं जातं. आणि म्हणून इथं लेखापरीक्षण हा घटक महत्वाचा आहे. लेखापरीक्षणामध्ये या ठिकाणी ती सहकारी संस्था योग्य प्रकारे कामकाज करते किंवा नाही याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून लेखापरीक्षणाला अत्यंत महत्व सहकारामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे वित्तीय नियंत्रण. त्यालाच आपण फायनान्शियल कंट्रोल किंवा फायनान्शियल कंट्रोल असं म्हणतो. की वित्तीय नियंत्रण म्हणजे काय, वित्तीय नियंत्रणाचा अर्थ वगैरेच की अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेकडे असणारं जे वित्त आहे त्या वित्त उभारणीवर आणि इतर घटकांवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवावं त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर भांडवल आणि निधी याचे योग्य सदुपयोग म्हणजे सहकारी संस्थांकडे असणारे जे काही भाग भांडवल आहेत म्हणजे त्या सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्या सभासदांकडून जे काही भांडवल गोळा केलं जातं आणि त्या भांडवलाच्या माध्यमातून ती सहकारी संस्था नावारूपाला किंवा ती विकसित होत असते, त्या संस्थेचा विकास आणि उद्धार होत असतो. म्हणून या ठिकाणी त्या सहकारी संस्थेकडे असणारे जे भांडवल आहे आणि निधी असतो की त्यांना काही प्रमाणामध्ये अशा प्रकारे निधी उभारता येतो. त्याच्या माध्यमातून जे त्यांच्याकडे असणारं जे वित्त आहे त्या वित्ताचा योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे किंवा सदुपयोग झाला पाहिजे. त्यानंतर त्या सहकारी संस्थेने कशा प्रकारच्या गुंतवणूक धोरणाचा अवलंब करावा की जेणेकरून भविष्यामध्ये सहकारी संस्थेला कोणतीही अडचण निर्माण झाली, त्या सहकारी संस्थेच्या कोणत्याही समस्या निर्माण झाल्या तर त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेने योग्य अशा गुंतवणूक धोरणाचा वापर करावा. त्यामध्ये नफा देय क्षमता त्याला आपण की अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेने अशा ठिकाणी गुंतवणूक करावी की जेणेकरून त्या गुंतवणुकीतून त्या सहकारी संस्थेला नफा मिळाला पाहिजे, नफा देय क्षमता, प्रॉफिटेबिलिटी. त्यानंतर सुरक्षितता की सुरक्षितता म्हणजे याचा अर्थ असा की ती सहकारी संस्था त्या सहकारी संस्थेने जी गुंतवणूक केलेली असेल ती गुंतवणूक सुरक्षित असावी की जेणेकरून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेने केलेली जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक जर सुरक्षित असेल तर त्या सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्या सभासदांचा त्या सहकारी संस्थेवरील विश्वास आणि कार्यकारी मंडळावरील विश्वासामध्ये वाढ होत असते. म्हणून सुरक्षितता. त्यानंतर खर्च नियंत्रण आणि खर्चाचा उपयोग व खर्च नियंत्रण इत्यादी घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो की सहकारी संस्थेकडे असणारं भाग भांडवल, सहकारी संस्थेला जो काही वित्त उभारणीसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला जातो तो मर्यादित असल्यामुळे त्या सहकारी संस्थेने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं आणि जो काही खर्च करताना त्या खर्चाचा योग्य उपयोग झाला पाहिजे आणि खर्च नियंत्रण या घटकाला त्या सहकारी संस्थेने अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. या घटकाचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा 9वा घटक आहे तो म्हणजे की सहकार अंकेक्षण. त्याला कोऑपरेटिव्ह ऑडिट असं म्हटलं जातं की साधारणपणे सहकारामध्ये अशा प्रकारे दरवर्षी त्या एखाद्या अंकेक्षण संस्थेकडून त्यांनी त्या सहकारी संस्थेने अंकेक्षण करून घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून अशा प्रकारे यामध्ये सहकार अंकेक्षणाचा अर्थ किंवा व्याख्या की त्या सहकारी संस्थेने सहकार विभागाने त्या राज्यातील सहकार विभागाने जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं योग्य प्रकारे पालन करण्यासाठी आणि अशा प्रकारे दरवर्षी त्या सहकारी संस्थेने अशा प्रकारच्या त्या सहकारी संस्थेचं अंकेक्षण करणं, ऑडिट करणं आवश्यक असतं. सहकार अंकेक्षणाचा अर्थ व व्याख्या. यानंतर सहकार अंकेक्षणाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, त्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा कशा प्रकारे समावेश होत असतो. त्यानंतर सहकार अंकेक्षणाची उद्दिष्टे आणि महत्व.
की कशासाठी हे अंकेक्षण का महत्वाचं आहे किंवा अंकेक्षण करण्याची त्या काय उद्दिष्ट असतात आणि त्या अंकेक्षणाचं काय महत्व आहे की जर अशा प्रकारे जर या सहकारी संस्थांचं योग्य प्रकारे अंकेक्षण झालं, ऑडिट जर झालं, त्या ऑडिटच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थांच्या विकास विस्तारामध्ये कशा प्रकारची वृद्धी वाढ होत असते या घटकाचा इथं अभ्यास केला जातो. त्यानंतर अंकेक्षणासंदर्भात सहकार कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन अशा प्रकारे या ठिकाणी केलं जातं किंवा नाही याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर अंकेक्षणाचे प्रकार जे आहेत वैधानिक अंकेक्षण, पुनर्अंकेक्षण, चाचणी अंकेक्षण आणि अंतर्गत अंकेक्षण इत्यादी घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर यातला शेवटचा घटक आहे सहकारी अंकेक्षक. आता अंकेक्षण करणारे त्यांना आपण अंकेक्षक असं म्हणतो, कोऑपरेटिव्ह ऑडिटर्स, की ऑडिटरच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या सहकारी संस्थेचं ऑडिट केलं जातं. यामध्ये अंकेक्षकाचे हक्क व कर्तव्य, अंकेक्षण अहवाल, की जेव्हा अशा प्रकारे या ऑडिटरच्या माध्यमातून त्या संस्थेचं ऑडिट केलं जातं तेव्हा ऑडिट केल्यानंतर त्या संस्थेचा अंकेक्षण अहवाल दिला जातो आणि अंकेक्षण अहवालामध्ये त्या सहकारी संस्थेने कशा प्रकारे कर्ज दिलं आहे किंवा कशा प्रकारे कामकाज केलेलं आहे, सहकार कायद्याचं त्यांनी पालन केलं आहे किंवा नाही हे त्या अंकेक्षण अहवालामध्ये स्पष्ट केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करता येईल, त्यानंतर अंकेक्षण अहवालाचं महत्व इत्यादी घटकांचा अभ्यास या ठिकाणी यामध्ये केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या 10 घटकांच्या मुद्द्याच्या आधारे आपण सहकारामध्ये किंवा सहकार व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या सांगून सहकार व्यवस्थापनाची व्याप्ती या 10 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे असाइनमेंटसाठी प्रश्न असेल की सहकारी व्यवस्थापनाचा अर्थ व व्याख्या सांगून सहकारी व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट करा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्वहस्ताक्षरामध्ये लिहून ते PDF फाईलमध्ये खालील मेल आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. मेल आयडी आहेत ambadaskapdi@kthmcollege.ac.in. अशा प्रकारच्या या सहकार व्यवस्थापनाच्या व्याप्ती या घटकाचं आपण आज अध्ययन केलेलं राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला घेऊ. इथं आपण थांबू. ओके, थँक्यू.